आताची या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. धाराशिव जिल्ह्यातून उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती सुझुकी नेक्सा कारने भीषण अपघात घडवलाय. हायवेवरून नियंत्रण सुटलेल्या कारने रस्ता सोडून थेट दूर असलेल्या एका चहा हॉटेलमध्ये घुसत तिथे बसलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलसमोर काहीजण चहा पीत गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी वेगाने आलेली कार थेट त्यांच्या अंगावर गेल्याने गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत माजी नगरसेवक बळी कुशप्पा पवार वय अंदाजे 50 आणि लाडनशाह मुर्शद यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बऱ्याच दुचाकी गाड्यांचा चकनाचूर झालेला आहे. हॉटेल परिसरात झाडाखाली लावण्यात आलेल्या दुचाकी गाड्यांचा बुकणा झाला आहे. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी आकाश ठाकूर यांनी NTVशी बोलताना माहिती दिली. कस्टमर चौघजण आम्ही बसलो होते. बरोबर. एवढ्या तिकडून बापरे म्हणून बाहेर आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर पडत गेलो. म्हणजे गाडीचा मोठा आवाज काय आला का? त्या शेडला ठोकल्यामुळे ठोळ म्हणून आवाज आला गाडी पत्र्याचा. हा हा. आवाज आल्यानंतर आम्ही पळत गेलो सगळेजण बाहेर. तुम्ही बाहेर गेलो? हा. बाहेर गेल्याच्या नंतर दोघजण गाडीच्या पुढल्या बोनट खाली अडकलेले होते आणि एक जण तिसरा माणूस ठोकून साईडला पडलेला होता. इथून सगळेजण बाहेर गेलो. दोघजण त्या गाडीच्या बोनटच्या खाली अडकलेले होते. दोन व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती दोन व्यक्ती म्हणजे हे दुचाकी स्वार होते का? नाही, बसलेले गप्पा मारत बसलेले होते हॉटेलवर. बळी मोह पवार आणि चाचाचे भाऊ लाडन चाचा. बरोबर. हा. आणि तिसरा व्यक्ती तिथंच बसलेला मेकॅनिक होता शोरूम. हा, सचिन पुटार. त्यानं ठोकून साईडला पडला होता गाडीच्या धक्क्यात. काय म्हणजे त्यांची अवस्था काय होती? म्हणजे गाडीच्या खाली अडकले म्हणजे गाडीच्या खाली अडकले होते ते दोघं तर जागेवरच गेलेले होते. सचिनला डोक्याला मार लागलेला होता. त्याला गाडी वगैरे घेऊन सचिन पुठार म्हणून मेकॅनिक आहे शोरूमला न्यूहॉलंड. बरोबर. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेले. तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष दर्शी आहात तुम्ही, त्यावेळेस इथंच होता? नाही, मी नव्हतो. तुम्ही नव्हतो का? मी शोरूमलाच काम करतो. मी पेट्रोल आणायला गेलो होतो. एक ट्रॅक्टर होता. ज्यावेळेस तुम्ही आलो त्यावेळेस गुरुदाळा दिसला. मग मला वाटलं काहीतरी भांडणं झालं की मग गाडी लावून मी मध्ये पळत गेलो. त्यावेळेस लावडीच्या पडलेली होती. मग ती वरी गाडी होती. आम्ही गाडी उचललो. कोणती गाडी उचललो? ती ऍक्सिडेंट झालेली TS होती हैदराबाद पासिंग काहीतरी होती. मग उचललो. मग उचलून त्याला गाडीत नेलं. पुन्हा मग गाडीचं टायर पण फुटलेलं दिसतंय. म्हणजे टायर फुटले ना सर. काय झालं असेल असं वाटतं? म्हणजे टायर फुटलेलं त्याच्याबद्दल काय नेमकं घटना तिथं काय झालं माहिती? आम्ही फक्त ऍक्सिडेंट झालं. सर, अपघाताबद्दल काय माहिती आपल्याकडे सध्या? प्रथम दर्शन तर आता ही गाडी इकडे आपल्याला दिसते हे करायला 2-3 गाड्याचे नुकसान झाले. त्यातले जे आहे ते पोलीस स्टेशनला थांबलेले आणि जे फाईट झालं आहे ते सरकारी दवाखान्यात त्यांना. सर, म्हणजे महामार्गावरून धावती चारचाकी वाहन अचानक म्हणजे एखाद्या हॉटेलच्या समोर चहा पीत बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी जाते. काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? बहुतेक गाडी वेगात असेल. म्हणजे नक्की तर जातात त्यांना हे समोर हे केल्यानंतर त्याचं कारण कळते. गाडी वेगात असतील किंवा गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम त्या अनुषंगाने झाला असेल. या ठिकाणी सर किती व्यक्तींचा म्हणजे मयत झालेला आहे काय माहिती? तरी एक जण मयत झाले. पण अजून माहिती घेऊन आता सांगतो. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिकारी श्री भराटे, गजानन पुंजारवाड, PSI चाटे, बाबासाहेब कांबळे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तपास करताना दिसून आले. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.